नर्मदे हर 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 नर्मदे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आज आपल्याला कपिलेश्वर तीर्थास जायचे आहे. बऱ्याच वेळा असे होते की आपण एकटे असतो आणि पायी चालत असताना ही परिक्रमा करत असतो, तेव्हा आपलं मन आपला सोबती असते आणि प्रत्येक पावलाला आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. मुळतःच माणसा चूक कबूल करण्याची वृत्तीच नसते. जेव्हापासून आपल्याला कळायला लागते, समज येते, तेव्हापासूनचा प्रत्येक प्रसंग प्रत्येक पावलाला आपल्याला आठवत असतो. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपण कोणाचा अपमान केला, कोणाबद्दल द्वेषबुद्धी ठेवली, कोणाला फसवले, कुठे गरीबपणाची सोंग घेऊन स्वार्थ साधला, सर्व काही मनाच्या कानाकोपऱ्यात असलेली सगळी पापं लपूनच राहत नाही. आणि त्यासाठीच अंतर्मुख होणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण पायी परिक्रमा करत असतो त्यावेळेस मैया सगळे प्रसंग चालता चालता आपल्या डोळ्यासमोर आणते, जणू काही चित्रपटच सुरू होतो. म्हणून तर मौनात राहून परिक्रमा करायची असते. आपणच आपल्याला आतून बाहेरून निर्मळ करायचे असते. पण मैयाच्या परिक्रमेला येणारे सगळेच येथे आत्मशुद्धीसाठी येतात असे नव्हे. काहींना केवळ प्रदर्शन देखील करायचे असते. खरी परिक्रमा पूर्ण करून निर्मळ झालेला व्यक्ती जेव्हा घरी परततो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये ते निर्मलत्व दिसते. अगदी नर्मदेच्या पाण्यासारखे स्वच्छ आणि निर्मळपणा आपल्याला त्याच्या डोळ्यात पाहता येतो. क्षणोक्षणी तो स्वतःला आठवण करून देतो. ज्या आजवर झाल्या त्या चुका, अवगुण, मीपणा, अहंकार सगळं मैयाच्या प्रवाहात मी सोडून आलो आहे. आता पुन्हा त्या चिखलात जाणे नको. तो मितभाषी होतो, शांत होतो, एकांत प्रिय होतो. मौन त्याला उत्तम साधते. त्याचे सगळे व्यक्तिमत्व निर्मळ होते. अशी अवस्था येते त्यावेळेस ती खरी आपली नर्मदा परिक्रमा सार्थक झाली. चला तर मग आज आपण जाणार आहोत कपिलेश्वर तीर्थास. फार पूर्वी एक बली नावाचा राक्षस होता आणि त्याचा पुत्र बाणासूर. त्याने हजारो वर्ष महादेवांची उग्र तपश्चर्या केली. त्याला महादेवांकडून काही दिव्य वर पाहिजे होता आणि खरोखरच हजारो वर्षाच्या तपस्येनंतर महादेवांकडून त्याने असे दिव्य विमान मागून घेतले की ज्यामध्ये अगदी सुसज्जित असे सर्व नगर वसेल आणि मग तो इच्छेप्रमाणे विहार करू लागला. अशा प्रकारच्या या विमानाने तो देवांना देखील त्रास देऊ लागला. सगळीकडे त्याने या वरामुळे हाहाकार माजवून ठेवला आणि शेवटी या बाणासुराच्या त्रासामुळे हैराण झालेले लोक विष्णूंकडे आले. विष्णू आणि बाणासूर यांचे युद्ध झाले, परंतु विष्णूंना देखील बाणासुराने हरवले. शेवटी हे सगळे भगवान शिवांकडे आले. बाणासूर त्रिपुर विमानाचा कसा गैरवापर करत आहे हे भगवान शंकरास सांगितल्यानंतर ते अतिशय क्रोधित झाले. त्यांनी अतिशय विक्राळ रूप धारण केले. शस्त्र अस्त्र सर्व वापरली, परंतु बाणासुराचा काही मृत्यू होईना. शेवटी त्यांनी अतिशय क्रोधाने त्रिशूळ उपसून त्रिशूळाने बाणासुराचे मस्तक धडावेगळे केले. मस्तक धडावेगळे झाल्यानंतर बाणासुराचे मस्तक नर्मदा जलात जाऊन पडले आणि नर्मदेची त्याने अंतसमयी स्तुती केली. त्या पवित्र जलामध्ये त्याचे मस्तक पडल्यामुळे तो महाभाग्यवान ठरला आणि अशा प्रकारचा बलवान योद्धा आजपर्यंत युद्ध करण्यास मला मिळाला नाही, म्हणून भगवान शंकरांना देखील त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्यावेळेस मर्तेक्षणी त्याला असा वर दिला की ज्या ठिकाणी बाणासुराचे मस्तक पडलेले आहे ती सर्व लिंग माझेच स्वरूप म्हणून पूजली जातील. यालाच लोक बाणेश्वर किंवा नर्मदेश्वर असं म्हणतील. यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची कधीही गरज भासणार नाही, कारण मी स्वयं त्या लिंगामध्ये प्रतिष्ठापत राहील. अशा प्रकारे बाणासुराचा शेवट हा अतिशय उत्तम प्रकारे सदाशिवांच्या स्वरूपात विलीन होऊन झाला. आज देखील नर्मदेच्या तीरावरती आपल्याला अशी बाणलिंग मिळतात आणि ती प्रापंचिक लोक घरी आणून स्थापन देखील करतात. नित्यनेमाने त्यांची पूजा म्हणजे साक्षात भगवान शंकरांची पूजा समर्पित होते असे आख्यायिका आहे. त्याचबरोबर ही बाणलिंग धावडी कुंड या भागामध्ये नर्मदेच्या तयार होत होती, परंतु आता धावडी कुंड
हे धरणाच्या क्षेत्राखाली गेल्यामुळे या ठिकाणी बाणलिंग मिळण्याचे प्रमाण भरपूर कमी झालेले आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे.